हॅलो फ्रेंड्स, आज मी केलेले आहेत सुरणाचे काप। यासाठी आपण सर्वात आधी सुरण घ्यायचं आहे, त्याचे मीडियम काप करून घेतलेले आहेत मी। यात मी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि कोकम आगळ घालून हे मिक्स करून ठेवलेलं आहे। इथे मी तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा घेऊन याच्यामध्ये पण आपण मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेऊन मिक्स करून ठेवलेलं आहे। इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण एक एक काप घेऊन हे तांदूळ आणि रवाचं जे पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं आहे यामध्ये एक कोटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे काप व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे। इथे फ्राय करत ठेवलेलं आहे। आता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ आणि रवा जे मिक्स करून ठेवलेलं आहे। असे सर्व काप आता आपल्याला फ्राय करत ठेवायचे आहेत। इथे हे 2-3 मिनिटं झाल्यानंतर थोडेसे काप पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता क्रिस्पीनेस आलेला आहे। खूप छान लागतात असे हे सुरणाचे काप। तुम्ही हे करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, फॉलो आणि शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनललाही सबस्क्राइब करा। थँक यू।